उज्ज्वल आयुष्याची गुढी उभारो. चल मित्रा, आनंदी जगण्याच्या मान्यता आपण बघू. जगणं हे आपल्या मान्यतेवर डिपेंड असतं. आपल्या जीवन जगण्याची मान्यता काय याच्यावर सगळं आधारित आहे. मानलं तर सुख आहे, नाही मानलं तर जीवन दुःखी आहे. देव दगडात मानला तर दिसू शकतो, नाही मानला तर ज्याची त्याची मान्यता. तसंच माणसात सुद्धा देव आहे, मानलं तर. आपल्या मान्यतेवर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. एक उद्योजक होता, व्यापारानिमित्त 1-2 वर्षासाठी तो विदेशात गेला होता. घर बऱ्यापैकी होतं, 2 मुलं होते, पत्नी होती, जीवन चांगलं सुरळीत चालू होतं. 1-2 वर्षानंतर त्याचं काम पूर्ण झालं आणि तो घरी आला. नियतीचा खेळ फार वेगळा असतो, कळू देत नाही. पण यातही नियती कशी जरी खेळली तर त्या खेळाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन, आपली मान्यता काय याच्यावर जगणं डिपेंड असतं. तो नेमकाच घरी आला आणि घरात यायच्या अगोदर त्या एरियामध्ये आला. आणि आल्याबरोबर त्यानं पाहिलं की आपल्या घराला आग लागली. बापरे, होतं नव्हतं सगळं गेलं असं त्याला वाटलं. जेवढा घरासाठी माणूस अट्टहास करतो तेवढा अट्टहास जीवनात शक्यतो काहीतरी करत नाही. तर असं म्हणतात की घर पाहावं बांधून आणि लग्न करावं करून. तो फार हताश निराश झाला, डोकं झोडून रडायला लागला. आत्ता माझं कसं, माझं घर झालं, माझा संसार उद्ध्वस्त झाला, मी उघड्यावर पडलो, माझी सगळी इन्व्हेस्टमेंट, माझं सगळं जीवनाचा पाया खचला असं त्याला वाटायला लागलं. आणि फार दुःखी कशी झाला. पोरं तिथं होते, मोठा मुलगा तिथं होता. त्याला वाटलं की बापानं एवढं पाहिल्यानंतर त्याच्या मनाला फार आघात झाला, त्याला अटॅक येऊ नये अशी त्याची सिच्युएशन झाली. मग त्यानं सगळे लोक त्याकडे पाहत होते रडताना की भाऊ, आता लोकांना विचार होत होता की एवढं माणूस फार प्रॉब्लेममध्ये आला, त्याचं सर्वस्व गेलं. तो मुलगा आला आणि त्याच्या कानात सांगितलं, बाबा, हे जे आपलं घर आहे ना, हे आपण मागच्या काही दिवसापूर्वी विकलं. त्या व्यक्तीचं रडणं हे आपलं घर नाही, आता दुसऱ्याचं झालंय, हे ऐकल्याबरोबर रडणं थांबलं. आणि तो त्रयस्थ व्यक्तीसारखा आताची घडी राहून त्या जळत्या घराकडे पाहत राहिला. आणि स्वतःची जी अवस्था आहे, जेवढा आघात त्याच्या मनावर झाला होता, जेवढा कष्टी तो झाला होता, दुःखी झाला होता, ते दुःख काही क्षणात पळून गेलं. लोकांना आश्चर्य वाटलं, अरे आत्ता हाय मोकळून रडणारा हा माणूस सगळंच संपुष्टात आलं, सगळं संपलं असं रडणारा, माझी सर्व इन्व्हेस्टमेंट गेली असं रडणारा, नेमकं त्याच्या पोरानं काय सांगितलं कानात की तो थर्ड पार्टी, तृतीय व्यक्तीसारखा मला या घराबद्दल काही देणं घेणं असं पाहायला लागला. काही क्षणांमध्ये दुसरा मुलगा आला, त्याला माहीत झालं की घराला आग लागली. तो येऊन रडायला लागला, भयंकर रडायला लागला. आता तो रडायला लागला तर त्याचे वडील त्याच्याजवळ गेले, सांगितलं, बेटा तू तर इथं होता, तुला तर माहिती आहे आपलं घर विकलं, आता हे घर आपलं नाही आहे, आता एवढं रडून काय फायदा, शेवटी आपलं नाही. त्या मुलानं त्या वडिलांच्या कानात सांगितलं, बाबा, हे घर आपलं नाही, आपण विकलंय. पण त्या माणसाचा मला सकाळीच फोन आला की त्यानं आपल्यासोबत केलेलं ॲग्रीमेंट हे मी ते घर विकत घेऊ शकत नाही, हे मला सकाळीच त्यानं फोन करून सांगितलं. आणि दिलेली डिपॉझिटची रक्कमही मला नको, हेही त्यानं सांगितलं. त्याचे वडील परत डोक्याला हात लावून
धाय मोकळून रडायला लागला आणि पुन्हा होत्याचं नव्हतं झालं असं म्हणून हे करायला लागलं. परत लोक आश्चर्याने पाहायला लागले. मोठ्या मुलाने नेमकं काय सांगितलं की हा माणूस रडता रडता थांबला, आणि छोट्या मुलाने नेमकं काय सांगितलं की हा त्रयस्थ असल्यासारखं वागत असताना पुरा धाय मोकळून रडायला लागला. परिस्थिती एकच आहे, व्यक्ती एकच आहे, पण मनस्थिती वेगळी झाली. जेव्हा वस्तू आपण आपली समजतो, माझी समजतो, माझी माझा अधिकार मानतो, तेव्हा ते दुःख जास्त होतं. आणि जेव्हा आपण म्हणतो ती दुसऱ्याची, परक्याची, तेव्हा आपण म्हणावं तेवढं दुःख होत नाही. जगणं मान्यतेवर असतं. मित्रांनो, जगणं आपल्या मान्यतेवर डिपेंड आहे. आनंदात कसं राहायचं, सुखात कसं जगायचं, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली सम्यक बुद्धी जी आहे ती कशी स्थिर ठेवायची, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. यात कृष्णानं गीतेमध्ये याला स्थितप्रज्ञ व्यक्ती अशी संकल्पना दिली आहे. आपण स्थितप्रज्ञ होऊ प्रयत्न करू. कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या मनाचं संतुलन बिघडू न देणं, यालाच सम्यक जगणं असावं असं मला वाटतं. आपली मान्यता ही आपल्या जीवनाचा आधार आहे. आपलं जीवन कसं असावं कसं नाही हे आपल्या मान्यतेवर. आपल्या मान्यता स्पष्ट करा. धन्यवाद.